एप्स्टाईन फाईल्स हे नाव तर सगळ्यांनीच ऐकलं असेल नाही का? पण या नावाला चिकटून आहेत अनेक प्रश्न, अनेक रहस्य आणि एक अशी कहाणी जिने अक्षरशः जगाला हादरून टाकलं. तर मग प्रश्न हा आहे की या लाखो पानांच्या फाईल्समध्ये नेमकं आहे तरी काय? चला, याच रहस्याचा पडदा आज उचलूया. तर मग ह्या फाईल्समध्ये असं नेमकं काय दडलंय की ज्यामुळे जगभरात एवढं मोठं वादळ उठलं? हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे बघावं लागेल की एप्स्टाईन फाईल्स म्हणजे नक्की काय. हे बघा, ॲप्स्टाईन फाईल्स म्हणजे कुठली तरी एक साधी नावांची लिस्ट नाहीये. विचार करा, हा जणू काही कागदपत्र, फोटो, व्हिडिओ आणि ईमेल्सचा एक अथांग महासागर आहे. आणि या सागराच्या खोलात दडलंय जेफ्री ॲप्स्टाईन आणि त्याच्या साथीदारांच्या गुन्हेगारी साम्राज्याचं संपूर्ण चित्रण. आणि हा डेटा किती प्रचंड आहे याचा अंदाज आहे का? FBI ने तब्बल 300 गिगाबाईट्सपेक्षा जास्त डेटा जप्त केलाय. आता 300 GB म्हणजे किती? सोप्या भाषेत सांगायचं तर यामध्ये हजारो तासांचे व्हिडिओ आणि लाखो फोटो अगदी आरामात बसतील. एवढा मोठा हा डेटा आहे. तर मग प्रश्न उरतो की या 300 गिगाबाईट्समध्ये नेमकं आहे काय? फक्त कॉन्टॅक्ट बुक्स किंवा फ्लाईट लॉग्स नाहीयेत, तर त्याहून खूप काही जास्त आहे. यात आहेत न्यायालयाची कागदपत्र, हजारो व्हिडिओज, लाखो फोटोज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे FBI च्या तपासाच्या अत्यंत गोपनीय नोट्स. हे सगळं मिळून एका खूप मोठ्या षडयंत्राकडे बोट दाखवतो. पण थांबा, ही सगळी धक्कादायक माहिती लोकांपर्यंत इतक्या सहजासहजी पोचली नाही. अजिबात नाही. यामागे एक मोठी लढाई लढली गेलीय. एकीकडे होती गुप्तता आणि दुसरीकडे पारदर्शकता. आणि हा संघर्ष होता राजकीय आणि कायदेशीर. चला, बघूया ही लढाई नक्की लढली कशी गेली. सुरुवात झाली 2020 मध्ये, जेव्हा अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात डोनाल्ड ट्रम्प यांनी वचन दिलं की ते या फाईल्स प्रसिद्ध करतील. मग फेब्रुवारी 2021 मध्ये FBI ने यावर काम सुरू केलं. पण खरा ट्विस्ट आला जुलैमध्ये, जेव्हा न्याय विभागाने सांगितलं की अशी कुठली क्लायंट लिस्ट अस्तित्वातच नाहीये. आता या दाव्यामुळे लोकांचा संशय तर आणखीनच वाढला. आणि शेवटी नोव्हेंबर 2021 मध्ये अमेरिकन काँग्रेसला हस्तक्षेप करावा लागला आणि या फाईल्स सार्वजनिक करण्यासाठी चक्क एक कायदाच बनवावा लागला. न्याय विभागाची भूमिका अगदी स्पष्ट होती. त्यांच्या मते एप्स्टाईनकडे कोणतीही क्लायंट लिस्ट नव्हती, तो कुणाला ब्लॅकमेलही करत नव्हता आणि त्याची हत्याही झालेली नाही. पण गंमत बघा, या अधिकृत स्पष्टीकरणाने लोकांच्या मनातला संशय कमी होण्याऐवजी तो आणखीनच वाढला. आणि न्याय विभागाच्या या भूमिकेच्या अगदी उलट होतं काँग्रेसचं मत. त्यांनी हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतलं. विचार करा, हा कायदा 427 विरुद्ध फक्त एका मताने पास झाला. म्हणजे अक्षरशः संपूर्ण राजकीय पक्ष एका बाजूला उभे ठाकले होते. आणि त्या सगळ्यांना सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. बरं, इतक्या सगळ्या संघर्षानंतर आता आपण त्या क्षणावर आलो आहोत ज्याची सगळेजण वाट बघत होते. तो क्षण जेव्हा या फाईल्समधलं सत्य लोकांसमोर आलं. आणि तो दिवस होता 30 जानेवारी 2022. त्या दिवशी तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त पानांचा डेटा एकाच फटक्यात सार्वजनिक करण्यात आला. कल्पना करा, एका क्षणात कितीतरी रहस्य उघड झाली असतील. या लाखो पानांच्या ढिगाऱ्यातून काही नावं पुन्हा पुन्हा समोर येत होती. सर्वात जास्त उल्लेख होता एप्स्टाईनची असिस्टंट लेस्ली ग्रॉफ हिचा आणि त्यानंतर त्याचा अकाउंटंट रिचर्ड कान याचा. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की जे लोक त्याच्या सर्वात जवळ होते तेच त्याच्या काळ्या कारनाम्यांचे मुख्य साक्षीदार होते. आणि हो, यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचा उल्लेखही हजारो वेळा आढळला. पण या सगळ्यात एक मोठी गडगड झाली. माहिती तर बाहेर आली, पण त्यासोबतच एक अशी चूक झाली ज्यामुळे अनेक पीडितांची अत्यंत गोपनीय माहिती सार्वजनिक झाली. ही एक मोठी सरकारी चूक होती. आणि ही चूक इतकी किरकोळ होती की विश्वास बसणार नाही. सरकारने कागदपत्रांवर जी नावं काळ्या शाईने लपवली होती ती कोणीही सहज वाचू शकत होतं. फक्त तो काळा केलेला भाग कॉपी करायचा आणि दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये पेस्ट करायचा की लपवलेली माहिती समोर. किती मोठी तांत्रिक चूक होती ही. या एका छोट्याशा चुकीचा परिणाम मात्र खूपच गंभीर होता. यामुळे कमीत कमी 43 पीडितांची पूर्ण नावं लोकांसमोर आली. त्यांच्या गोपनीयतेचा अक्षरशः खेळखंडोबा झाला. पीडितांच्या वकिलांनी या घटनेचं वर्णन कसं केलं माहितीये? ते म्हणाले, अमेरिकेच्या इतिहासात एका दिवसात पीडितांच्या गोपनीयतेचं झालेलं हे सर्वात मोठं उल्लंघन आहे. हे एकच वाक्य या चुकीची गंभीरता सांगायला पुरेसं आहे.
बरं, या फाईलचा परिणाम फक्त अमेरिकेपर्यंत मर्यादित राहिला नाही. त्याचे पडसाद जगभर उमटले आणि अनेक देशांमध्ये राजकीय भूकंप झाले. परिणाम तर लगेचच दिसायला लागले. उदाहरणार्थ, स्लोवाकियामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला राजीनामा द्यावा लागला. युनायटेड किंगडममध्ये एका मोठ्या राजकारण्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल झाला. स्वीडनमध्ये तर UNHCRच्या अध्यक्षांना आपलं पद सोडावं लागलं. म्हणजे हे वादळ युरोपच्या अनेक देशांमध्ये पोचलं होतं. पण इतकं सगळं होऊनही एक प्रश्न अजूनही तसाच आहे की खरंच पूर्ण सत्य समोर आलं आहे का? आणि यावर अजूनही वाद सुरू आहे. आणि हा वाद कुणा सामान्य लोकांमध्ये नाही, तर अमेरिकेच्या 2 सर्वात मोठ्या संस्थांमध्ये आहे. एका बाजूला आहे न्याय विभाग, ज्यांचं म्हणणं आहे की आम्ही कायद्याचं पूर्ण पालन केलंय आणि जे द्यायचं होतं ते दिलंय. आणि दुसऱ्या बाजूला आहेत काँग्रेसचे सदस्य, ज्यांचा सरळ सरळ आरोप आहे की न्याय विभागाने अजूनही लाखो महत्त्वाची पानं, विशेषतः पीडितांच्या मुलाखती आणि ईमेल्स लपून ठेवले आहेत. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की लाखो पानं समोर येऊनही एप्स्टाईनच्या पीडितांना न्याय मिळाला का? त्यांच्यासाठी न्यायाची व्याख्या तरी काय आहे? आणि कदाचित या प्रश्नाचं खरं उत्तर अजूनही त्या लपवून ठेवलेल्या फाईल्समध्येच दडलं असेल.